नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, आजच्या प्रजासत्ताक दिनी उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक घोषणा केलेली आहे. संजय राऊत म्हणतायत की आमची संविधान वाचवण्याची लढाई आता सुरू झालेली आहे. हे संविधान वाचवणं म्हणजे नेमकं काय? तर भाजपला आणि नरेंद्र मोदींना हरवायचं. कारण भाजप आणि नरेंद्र मोदी हा संविधानाला मोठा धोका आहे, असं संजय राऊत आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये जे सहभागी झालेले पक्ष आहेत ते सगळेजण म्हणतात. आता प्रश्न असा आहे मित्रांनो, की ही जी इंडिया आघाडी आहे, ही इंडिया आघाडी संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि संविधान वाचवण्यासाठी ते लढतायत असा खुद्द दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. पण मित्रांनो, ही इंडिया आघाडी आता टिकली आहे का? ही इंडिया आघाडी आता सध्या कधीही कोसळेल अशा स्थितीत येऊन पोहोचलेली आहे. आणि त्याचं कारण एकच आहे मित्रांनो, हे जे सगळे पक्ष जे इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत, त्यांच्या दृष्टीने आता संविधान वाचवण्यापेक्षा आपल्या जागा वाचवणं हेच प्राथमिक कर्तव्य आहे. कारण त्यांना कळतंय मित्रांनो, की संपूर्ण देशामध्ये भाजप ची एवढी प्रचंड लाट आहे, त्याचबरोबर मोदी यांची एवढी प्रचंड क्रेज आहे, की त्यामुळे आपल्याकडे ज्या जागा आहेत त्या वाचवणं ही आपली प्राथमिकता असायला हवी. इंडी आघाडीच्या नावाखाली जर आघाडी झाली, आघाडीत गेलो, तर हातात ज्या जागा आहेत त्याही उरणार नाहीत याची त्यांना खात्री झालेली आहे. आणि त्यामुळे इंडिया आघाडीची लढाई ही पूर्वी होती, ते म्हणत होते की संविधान वाचवण्याची लढाई, पण आता ती तशी राहिलेली नाहीये. आता ती लढाई ही फक्त आपल्या जागा वाचवणं इथपर्यंत मर्यादित झालेली आहे. त्याचं एक चांगलं उदाहरण जे काही दिवसांपूर्वीच आपल्या पुढ्यात आलं ते म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सरळ सांगून टाकलं की आपण स्वबळावर लढणार आहोत. इंडिया आघाडीमध्ये आपल्याला काही आता स्वारस्य राहिलेलं नाही, आपण स्वबळावर लढणार आहोत. आता ममता बॅनर्जी यांनी हा स्टान्स का घेतला? जर संविधानासाठी लढाई आहे या सगळ्यांची, तर संविधान वाचवण्यासाठी त्या सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. पण नाही, ममता बॅनर्जीने सांगितलं की नाही, आम्ही स्वतंत्र लढणार, आम्ही एकटे लढणार. कारण ममता बॅनर्जींना हे माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये जर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना आपल्या जागांमध्ये काही वाटा दिला, तर आपल्या हातात आता ज्या जागा आहेत लोकसभेच्या त्याही उरणार नाहीयेत. आणि त्यामुळे त्या जागा वाचवणं ही ममता बॅनर्जी यांची प्राथमिकता आहे. जागा वाचवण्याच्या पुढे संविधान काय चीज आहे मित्रांनो? संविधान कुछ नाहीये. पहिल्यांदा जागा वाचवा आणि मग संविधानाचं काय ते बघू, या मनस्थितीत आता तृणमूल काँग्रेस आलेली आहे. आणि त्यामुळे ममता बॅनर्जी या संविधान वाचवण्यासाठी पुढे येणार नाहीयेत, तर ते त्या आपल्या जागा वाचवण्यासाठी पुढे येणार. दुसऱ्या बाजूला म्हणजे आम आदमी पक्षाने देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, की तेही म्हणतात की नाही, आता आम्ही स्वतंत्र लढणार. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं वर्चस्व आहे, पंजाबमध्ये वर्चस्व आहे. त्या ठिकाणी आम आदमी पक्ष काँग्रेसला जागा देऊ इच्छित नाहीये. तिथे आम आदमी पक्ष स्वतःच त्या जागा सगळ्या लढवू इच्छित आहे. आणि इतर राज्यात म्हणजे खालच्या म्हणजे अगदी महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा आंध्र असेल, त्या ठिकाणी आम आदमी पक्षाला काँग्रेसच्या हिस्साच्या जागा हव्यात. पंजाबमध्ये मात्र जागा द्यायला तयार नाही. जागा द्यायच्या म्हटल्या तर कौन संविधान,
किधर से आया अशा स्थितीत सध्या आम आदमी पक्ष पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, आम आदमी पक्ष ही संविधान वाचवण्यासाठी लढण्यापेक्षा त्यांनी भूमिका घेतली आहे, आता आपण जागा वाचवण्यासाठी लढलं पाहिजे. त्यामुळे आम आदमी पक्ष गेलेला आहे. काँग्रेसने काहीतरी 125 जागां माफ करा 225 जागांवरच लढण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्या जागांमध्ये कुठल्याही पक्षाला हिस्सा दिला जाणार नाहीये. आणि तो हिस्सा इतर पक्ष मागतायत, पण काँग्रेस नाही म्हणते. कारण काँग्रेसला त्यांच्या जागा वाचवायच्या आहेत. आणि त्यासाठी संविधान वाचवणं हे फार महत्वाचं काँग्रेसच्या दृष्टीने नाहीये. तर हे झालं काँग्रेसचं. इतरही पक्ष फार लांब कशाला मित्रांनो, महाराष्ट्राची आपण चर्चा करू. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे 20 जागाच घेऊन बसलेले आहेत. नाही, आम्हाला 23 जागा पाहिजे, पण 20च्या खाली आम्ही जाणार नाही. कारण त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर उबाटाचं उरलं सुरलं अस्तित्वही संपणार आहे, हे निश्चित आहे. आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भले त्या जागा जिंकल्या नाही जिंकल्या तरी चालतील, पण निदान आपले उमेदवार तरी उभे करता यावेत, यासाठी उद्धव ठाकरे या जागा मागतायत. आणि त्या जागा मिळवणं हे तेही त्यांची प्राथमिकता आहे. आणि त्यामुळे त्यांचेच खासदार जे म्हणतात की संविधान वाचवण्याची लढाई सुरू झाली आहे, तर ही लढाई संविधान वाचवण्याची नाही, तर ही लढाई ही फक्त आणि फक्त जागा वाचवण्याची आहे. मंडळी, हे सगळे पक्ष इंडी आघाडीच्या झेंड्याखाली जेव्हा एकत्र आले, तेव्हाच हे निश्चित होतं की ज्या वेळेस जागा वाटपाचा मुद्दा येईल पुढे, त्यावेळेस यांची आघाडी ही फुटणार आहे. कारण मुळात हे सगळे पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांच्यात परमार्थ नाहीये मित्रांनो. आपल्याला कमी जागा मिळाल्या तरी चालतील, पण आपल्या सहकार्याला जागा जास्त मिळाल्या आणि त्यांचे जास्त निवडून आले तर मोदी हरतील, नाही, हा परमार्थ त्यांच्यात नाहीये. त्यांना स्वार्थ साधायचा आहे. कोणाची तरी मदत घेऊन आपल्या जागा कशा वाढतील हे बघायचं आहे. पण प्रत्येक पक्ष जर असा विचार करायला लागला तर जागा सोडणार कोण, आणि हे निश्चित होतं. आणि त्यामुळे संविधान वाचवण्याची लढाई, लोकशाही वाचवण्याची लढाई हे सगळं झूट होतं. आणि ते झूट आता उघडकीस आलेलं आहे, उजागर झालेलं आहे. आणि त्यामुळे संजय राऊत हे कितीही म्हणत असले तरीही त्यांनी सुरुवात आपल्या पक्षापासून करावी, मग पुढचं काय. पण ते करणार नाहीत आणि इंडी आघाडी काही होणार नाही. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.